सुरू करूया. सुखावह बैठक स्थिती. साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटून घेऊया. आहे त्या स्थितीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण देहाचं निरीक्षण. नकळत पाठीचा भाग थोडासा पुढे झुकला जातो, तर तो पुन्हा एकदा आपल्या मनानेच सरळ करायचा आहे, बंद डोळ्यांनी. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. खांदे जमिनीकडे सैल सोडलेत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. स्वस्थ शरीर. जाणीव आपल्या श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू बाहेर येतंय. श्वास सोडताना पोट आतल्या दिशेला जातंय. आंतरिक सजगता. इनर अवेअरनेस. शांत मन आणि प्रसन्न चेहरा. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी ही भावना आपल्या मनामध्ये. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. सर्दी झाली असेल, नाक चोरलं असेल, कुठलेही सायनसचे विकार असतील, तर मात्र ही कृती करणं टाळावं. श्वसन मार्ग शुद्धीसाठी डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले आहेतच. उजवा हात गुडघ्यावर द्रोण मुद्रेमध्ये. उजव्या नाकपुडीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. पोट हळूहळू बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं. उजव्या नाकपुडीने श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. हे करताना नकळत डोळ्यांवरती ताण येतो, तर तो ताण आपल्याला जाणीवपूर्वक घ्यायचा नाहीये. जाणीव आपली फोर्सफुली सुटणाऱ्या श्वासाची. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. डावा हात गुडघ्यावर, डोळे अलगद मिटलेले आहेतच. जाणीव उजव्या नाकपुडीकडे. क्लिन्झिंग प्रोसेस याला म्हणतात. एकेका नाकपुडीने आपण करीत आहोत. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया आणि हीच कृती आता डाव्या नाकपुडीने. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. हळूहळू पोट बाहेर येतंय. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 10 आवर्तनं आपली आपण करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा हात गुडघ्यावर. जाणीव दोन्ही नाकपुड्यांकडे. कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला आणि बाहेर सोडला, हे आपलं आपण तपासून पाहायचंय. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांची डोकं एकमेकांना जोडून घेऊया.
अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न करूया. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे, असा माऊलींनी वर्णन केलेला गणेशरूपी ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्याचं उघड्या डोळ्यांनी निरीक्षण. अ, उ, म आणि चंद्रबिंदी असा हा 3.5 मात्रांचा बनलेला सर्वसमावेशक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. आपण करीत आहोत बहिर त्राटक, उघड्या डोळ्यांनी ओमचं निरीक्षण. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या आयब्रो सेंटरमध्ये म्हणजे भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार ब्रह्मा, उकार विष्णू आणि मकार महेश, उत्पत्ती, स्थिती आणि लय असा हा त्रिगुणातीत कालातीत ओम, त्याचं मनन, स्मरण, चिंतन आपण करीत आहोत अंतरत्राटक. प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओम, ओम आणि ओम. शरीर आणि मन साधनेसाठी स्थिर होण्यासाठी आपण केलेली आहे नेत्रशुद्धी, त्राटक. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पट्टीतला असेल, मनातला आळस मरगळ दूर करणारा पहिला उच्चार. इथे अचं प्रमाण 80% असेल आणि मचं प्रमाण 20%. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि हा श्वास सोडताना ओमचा उच्च पट्टीतला उच्चार ओ. आंतरिक सजगता. दुसरा उच्चार मध्यम पट्टीतला अकार मकार समप्रमाणात म्हणजेच 50-50%. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. तिसरा उच्चार हा अगदी हळू आवाजात, अचं प्रमाण 20% आणि मचं प्रमाण 80%. आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू जाईल इतक्या हळू आवाजात हा तिसरा उच्चार खालच्या पट्टीतला. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. श्वास सोडताना उच्चार ओ. मनातील सगळे विचार बाजूला झालेले आहेत आणि साधनेसाठी आपलं मन हळूहळू स्थिर होतंय. ते अजून स्थिर करण्यासाठी करूया चौथा उच्चार, जो मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराला मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाला आत्मतत्वाकडे घेऊन जाणारा हा चौथा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. श्वास सोडताना मनातल्या मनात ओमचा उच्चार.
आंतरिक सजगता वाढली आहे. साधनेकडे आपली वाटचाल सुरू झाली आहे. आणि ही अजून स्थिर करण्यासाठी करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात हृदयापाशी. माझ्या मागोमाग आपणही बोला. ओंकारं बिंदु संयुक्तम्. ओंकारं बिंदु संयुक्तम्. नित्यं ध्यायन्ति योगिनः. नित्यं ध्यायन्ति योगिनः. कामदं मोक्षदं चैव. कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. ओंकाराय नमो नमः. योगीजन नित्यनेमाने बिंदूसहित ज्या ओंकाराचे ध्यान करतात, अशा इच्छापूर्ती आणि मोक्ष प्राप्ती करून देणाऱ्या ओंकाराला माझा नमस्कार असो. करणार आहोत नमन मुद्रा. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहेत किंवा कमरेची दुखणी आहेत, त्यांनी मात्र नमन मुद्रा करणं टाळायचं आहे. त्यांनी फक्त आपली मान हलकीशी पुढे झुकवायची आहे. बाकीच्यांनी जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे आणि आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकायचं. सीटचा भाग न उचलता जोडलेले हात आणि कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. संपूर्ण नतमस्तक, मनामध्ये लीन भाव, भक्तिभाव, आपल्या साधनेची सुरुवात गणेश रूपी ओमच्या साक्षीभावाने आपण करीत आहोत. त्याच्या आशीर्वादाने करीत आहोत. हळूहळू कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. आज कोणी नवीन जॉईन झालंय का? झालं असेल तर चॅटबॉक्स मध्ये जर कोणाला कुठली व्याधी किंवा कुठलीही गोळी वगैरे चालू असेल किंवा ऑपरेशन झालं असेल, हे फक्त चॅटबॉक्स मध्ये टाका. मला पर्सनली टाका, म्हणजे लक्षात राहील माझ्या. ठीक आहे. आता आपण सुरुवात करूया साधनेला. दोन्ही पाय समोर घ्या आणि विषम. दोन्ही पायांमध्ये अंतर. मान मागे सैल सोडा. हाताची पोझिशन पण बघून घ्या, जे नवीन आहेत त्यांच्यासाठी. बराच वेळ आपण साधी मांडी घालून बसलो होतो, म्हणून थोडस पायाला रग लागू शकते, म्हणून पाय थोडेसे मोकळे करूया. आता दोन्ही पाय जोडलेले. पुन्हा हात आपल्या सीटच्या जवळ आले. पाठीचा कणा सरळ आलेला आहे. काल आपण पावलांची एक एक पाऊल घेऊन आपण कृती केल्या होत्या. आज आपण दोन्ही पावलं एकत्रित करून पुढच्या आता कृती करूया. तर कालचीच आपण थोडीशी उजळणी घेऊया. दोन्ही पावलांची पाचही बोटं आधी ताणूया. सेपरेट करायची, रिलॅक्स करायची. ताणायची, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. ताण, रिलॅक्स. बरोबर. ताणायची, रिलॅक्स करायची. आता अंगठा सुरुवातीला फोल्ड करायचा, मग त्यावर 4 बोटं फोल्ड करायची. बरोबर. ओपन करूया. मग 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. बरोबर. ओपन करायचं. पुन्हा अंगठा, मग 4 बोटं. असं अजून 3 ते 4 वेळेला आपली जाणीव त्या भागाकडे घेऊन जायची. तिकडे काही बदल होतोय, आपल्याला सहज करता येतंय का, हे आपलं आपण तपासून बघा. कारण की योगशास्त्र हे स्वअनुभूतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असतो आणि प्रत्येकाची शारीरिक क्षमता ही वेगळी असते. बरोबर. पुन्हा दोन्ही पावलं जोडून घ्यायची. आपले पाय आपले आपण ऍडजस्ट करायचे आणि आता अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे खेचूया. दोन्हीही पावलं आणि जमिनीकडे ताणूया. वरती स्वतःकडे घ्यायची. बरोबर. जमिनीकडे ताणायची. पुन्हा वर, खाली. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष द्या. श्वास घेत पावलं स्वतःकडे घ्या. बरोबर. आणि श्वास सोडत जमिनीकडे ताणा. परफेक्ट. पुन्हा श्वास घेत वर घ्या स्वतःकडे. श्वास सोडत जमिनीकडे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा पावलं जुळलीत आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1
अगदी सावकाश कृती. 2, 3, बरोबर, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळेला झालं दोन्ही बाजूंनी की थांबायचं आणि पुन्हा थोडा वेळ विश्रांती. पावलांमध्ये थोडंसं अंतर घ्या आणि रिलॅक्स. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्या आणि आता फक्त आपला उजवा पाय वर उचलायचा, खाली ठेवायचा. गुडघ्यातनं उजवा पाय सरळ असेल, पाय वर उचला, खाली ठेवा. बरोबर. पाय वर, खाली. अप अँड डाऊन. अप, डाऊन. छान. अप. जर कोणाचं तोल जात असेल तर एखाद्या गोष्टीचा आधार घ्या मागे आणि ही कृती करा. बरोबर, छान. अप अँड डाऊन. विरुद्ध बाजूने डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून जेवढं शक्य आहे तेवढं वर उचला आणि खाली ठेवा. 1, अप, डाऊन. 2, अप, डाऊन. 3, अप, डाऊन. 4, अप, डाऊन. 5. बरोबर. साधी मांडी घालायची. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली. मनगटामधून हाताचा तळवा वर खाली करायचा आहे. आता आपली हाताची बोटं सिलिंगच्या दिशेने आहेत, बरोबर. आता ती खाली जमिनीला पॉइंटेड करायची. पुन्हा वर, खाली, वर, खाली, वर, खाली, वर, खाली. बरोबर. वर, खाली. पुन्हा दोन्ही हात समोर. हाताच्या पाचही बोटांमध्ये ताण द्या. स्ट्रेच करा. एकमेकांपासून सेपरेट झाली आहेत. आणि आता पेरापेरातनं आपल्याला बोट फोल्ड करायचंय. अगदी सावकाश. प्रत्येक जे आपले बघा, इथे ज्या रेषा असतात ना बोटांना, ते आपलं एक एक पेर आहे. त्याच्यातून आपल्याला हे फोल्ड करायचे. एकदम हळू 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 सावकाश असं फोल्ड करायचं. आपण एखादा तो ॲक्युप्रेशरचा बॉल असतो ना, तो कसा आपण प्रेस करतो, तशी आपल्याला ही कृती करायची. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच करायचा. हा, जास्तीत जास्त स्ट्रेच. हा, आणि एकदम हळू 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 अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं पेरापेरातनं फोल्ड करायचं. बरोबर. पुन्हा ओपन करायचं, स्ट्रेच द्यायचा जास्तीत जास्त. पुन्हा हळू-हळू. आता 4 बोटं फोल्ड करून मग त्यावर अंगठा. हं. अजून एकदा कृती करूया. पुन्हा ओपन करा, जास्तीत जास्त स्ट्रेच. थोडीशी हाताला रग लागते, पण ठीक आहे, हरकत नाही. आणि मग अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं. ओपन करा. थोडा वेळ हात खाली घ्या. आपल्याला सवय नसते म्हणून थोडंसं हात खाली. पुन्हा दोन्ही हात समोर घ्या आणि डाव्या हाताने उजव्या हाताचं कोपर पकडा. एल्बो एल्बो पकडायचा आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचा कोपर. हा, बरोबर. आणि आता उजव्या हाताची मूठ ओढून घ्या. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट. अगदी सैल मूठ घेतली तरी चालेल. ठीक आहे. आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 1, 2, 3, 4, 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचा एल्बो पकडा. डाव्या हाताची मूठ अगदी सैलपणे बंद करून घ्या आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. डाव्या बाजूने सुद्धा. डाव्या हाताचं 1, 2, बरोबर करताय. 3, म्हणजे इथे आपला पूर्ण हात न हलता फक्त कोपरापासूनच पुढे हलतो. बरोबर. विरुद्ध बाजूने करून घ्या. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाल्या की थांबा. पुन्हा दोन्ही हात थोडा वेळ खाली घ्या. करणार आहोत आपण शोल्डर रोटेशन. शोल्डर रोटेशन करताना तुमच्या शोल्डर सोबत तुमचा पाठीच्या मणक्याला सुद्धा एक प्रकारचा मसाज होतो. तर त्यासाठी दोन्ही हात समोर घ्या. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. दोन्ही हातांची बोटं खांद्यावर ठेवा. कोपरं समोरून जॉईन करून घ्या.
आणि आता सुरुवात करा. हळूहळू हाताची कोपरं वर डोक्याच्या दिशेने येतील आणि मग पुन्हा खाली येतील. अगदी सावकाश करा, क्लॉकवाईज. एक. बरं, आता हे खाली येताना पण बघा सगळ्या आपल्या चेस्टचं सुद्धा एक्सपान्शन होत आहे. 2. बरोबर. 3. सावकाश कृती केली ना की बरोबर आपल्याला जाणीव जाते आपली त्या त्या भागाकडे. विरुद्ध बाजूने 5 वेळा. पुन्हा कोपरं जॉईंट आणि आता मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. 5 वेळा पूर्ण झालं की थांबा. दोन्ही हात गुडघ्यांवर, डोळे अलगद मिटून घ्या आणि श्वासाकडे लक्ष. थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल. नाकाने श्वास घ्या आणि तोंड उघडून संपूर्ण श्वास सोडा. करूया नेक रोटेशन आणि त्यासाठी पुन्हा आपण स्थिती घेतलीच आहे. आता फक्त मान एकदा उजवीकडे वळूया. मागची भिंत बघायची आहे. मध्यभागी डावीकडे, पुन्हा मध्यभागी उजवीकडे, सेंटर डावीकडे, सेंटर उजवीकडे, सेंटर डावीकडे, मध्यभागी. आता हलकीशी मान एकदा उजव्या बाजूला एकदा डाव्या बाजूला टिल्ट करूया. एकदा उजवीकडे टिल्ट करायची. बरोबर. खांदा मात्र वर उचलायचा नाही. आणि मग डावीकडे, उजवीकडे सावकाश कृती, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, मान सेंटर. आता आपल्याला थोडीशी बदक कसं करतो म्हणजे आपल्याला मान अशी थोडीशी पुढे घ्यायची हनुवटी आणि पुन्हा मागे घ्यायची. पुढे, मागे. हनुवटी थोडीशी पुढे म्हणजे मान आपली पुढे येते आणि पुन्हा मागे. पुढे, डक कसं करतो म्हणजे बदक आपली मान अशी पुढे घेतो आणि मग मागे घेतो त्याप्रमाणे कृती. पुढे, मागे. आता सावकाश मान वर जाईल म्हणजे आपला चेहरा सिलिंगला समांतर आणि मग सावकाश हनुवटी गळ्याकडे. ज्यांना मानेचा विकार आहे त्यांनी मात्र हनुवटी गळ्याकडे घेणं टाळायचं. पुन्हा सावकाश वर, चेहरा सिलिंगकडे, तोंड बंद आणि हनुवटी मग सावकाश गळ्याकडे. अजून एक राऊंड करूया. सावकाश मान वर आणि खाली. आणि आता रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अगदी सावकाश 2 वेळेला. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. विरुद्ध बाजूने, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. अजून एक राऊंड. डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करूया. डोळे अलगद मिटून घेऊया आणि तिथल्या तिथेच विश्रांती. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. दोन्ही पाय समोर घेऊया. आता आपण शिकणार आहोत वज्रासन कसं करायचं. तर आधी बघून घ्या, जे नवीन साधक आहेत त्यांनी बघून घ्या. जुन्या साधकांना माहिती आहे. तर इथे दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. तर बघा वज्रासन कसं केलं जातं. कॉन्ट्रा इंडिकेशन म्हणजे जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास आहे, ऑपरेशन झालं असेल गुडघ्यांचं, तर मात्र वज्रासन करणं टाळायचं आहे. तर इथे दोन्ही पाय जुळलेत. एकेका पायाने आपण वज्रासन करतो. सुरुवातीला उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली जातं. मग डावा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली.
बरोबर. आता वज्रासन शक्यतो मॅटवर बसून करायचं. खाली चटई असेल, चादर असेल तर तुमच्या गुडघ्याला किंवा तुमच्या पायाच्या भागाला किंवा तुमच्या अँकल जॉईंट्सला दुखापत होऊ शकते. तर वज्रासनामध्ये बघा, आपले गुडघे, मांड्या या समोरनं जुळलेल्या दिसतात. आता ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे किंवा पाठदुखीचा त्रास आहे, त्यांनी काय करायचं, आपले हात जे आहेत ते गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीला टेकवायचे. गुडघ्याच्या जवळ खाली जमिनीवरती ठेवायची. म्हणजे तुमच्या पाठीला आणि गुडघ्याला जास्त स्ट्रेच येत नाही किंवा तिथे जास्त ताण येत नाही. ठीक आहे. ज्यांना कुठलाही त्रास नाहीये त्यांनी मात्र आपले हात आपल्या मांडीवर ठेवायचे. बघा, गुडघ्यापासून थोडेसे लांब आहेत. हाताची जी बोटं आहेत ती समोरच्या बाजूला पॉइंटेड आहेत. हाताची कोपरं पुन्हा शरीराच्या जवळ. मान मध्यभागी. वज्रासनामध्ये आपला पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो. ठीक आहे. हे आसन जेवणानंतर केलं जातं. एकमेव असं आसन आहे की जे तुम्ही जेवणानंतर करू शकता. तुमचे बरेचसे जे आजार आहेत हे वज्रासनाच्या सरावाने दूर व्हायला मदत होते. कारण की आपलं अन्नपचन जर चांगलं असेल, ती प्रक्रिया जर आपली चांगल्या प्रकारे होत असेल, तर बरेचसे आजार आपल्यापासून दूर राहतात. तर इथे काय होतं, जेव्हा आपण वज्रासनामध्ये बसतो तेव्हा आपल्या ज्या पोटऱ्या आहेत त्या लॉक होऊन जातात. तिथे जो प्रवाह जो सुरू असतो तो तिथे लॉक होतो आणि तो आपला रक्तप्रवाह आपल्या पोटाच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. त्यामुळे जेवणानंतर जर तुम्ही या आसनामध्ये बसला तर तुमचं खाल्लेलं अन्न हे चांगल्या प्रकारे पचलं जातं. वज्र म्हणजे काय, तर इंद्राचं जे शस्त्र आहे ते वज्र आहे आणि जे अतिशय कठीण असतं. जेव्हा आपण ह्या स्थितीमध्ये बसतो तेव्हा आपल्या पोटऱ्या लॉक होतात, म्हणजे तो एक कठीणपणा आपल्या त्या भागावरती जाणवतो आपल्याला. ठीक आहे. आता बघा हे आसन मागून कसं दिसतं. बघा, सीटचा जो भाग आहे आपला, तो बरोबर दोन्हीही टाचांच्या मध्ये आलेला आहे आणि पायाचे जे अंगठे आहेत ते एकमेकांच्या जवळ आहेत. कुठेही ओव्हरलॅप नाहीये. सीटचा भाग टाचांच्या मध्ये, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ. ठीक आहे. मागून हे आसन अशा प्रकारे दिसतं. आता कधी कधी ज्यांना फॅटी लिव्हर आहे ना त्यांनी सुद्धा वज्रासनाची प्रॅक्टिस ठेवायला हरकत नाहीये. काल एक साधक बोलले की फॅटी लिव्हर आहे, तर वज्रासन तुम्ही आसन करू शकता की जेणेकरून तुमचा जो तिकडचा जो अतिरिक्त काही जो आपला मेद असतो तो कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. आता इथे समजा तुमच्या गुडघ्यामध्ये किंवा मांडीमध्ये अशी गॅप राहत असेल तर काय करायचं, एक नॅपकिन घ्यायचा, त्या नॅपकिनचा असा रोल करायचा आणि ती आपल्या दोन्हीही मांड्यांच्या मध्ये ठेवायचा. म्हणजे जी येणारी गॅप आहे ती आपली कमी होते. त्याचबरोबर ज्यांना अँकल जॉईंटचा त्रास आहे किंवा लिगामेंट टेअर आपलं कधी कधी होतं, म्हणजे कधी पूर्वी झालं असेल आणि त्याचा जर तुम्हाला त्रास होत असेल अँकल जॉईंटच्या इथे, तर मग पुन्हा अशीच नॅपकिनची कडी करायची आणि ती आपल्या अँकलच्या खाली घ्यायची. बघा अशा प्रकारे. म्हणजे तुमचा त्या भागावरती येणारा जो प्रेशर आहे तो कमी व्हायला मदत होते. ठीक आहे. हे सुरुवातीच्या वेळेला सांगावं लागतं, म्हणजे तुम्ही त्या त्या वेळेला तुमच्या लक्षात येईल की आपल्याला जर कुठे दुखापत होत असेल तर अशा प्रकारे आपण त्याच्यावरती पर्याय करू शकतो. अँकल जॉईंट्स मध्ये जर त्रास होत असेल तर अशा प्रकारे नॅपकिनची घडी आपल्या घोट्याच्या खाली म्हणजे अँकलच्या खाली घ्यायची. ठीक आहे. वज्रासन सोडताना बघा कसं सोडायचं. आता आपण सगळ्यांनी पुन्हा एकत्र करायचंय. सोडताना बघा, पुन्हा एक एक पाय सरळ करायचा. आधी उजवा पाय सरळ करायचा हाताच्या आधाराने आणि मग डावा पाय. कुठेही घाई गडबड न करता अगदी सावकाश कृती करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. आता इथे परत तुमच्या पावलांमध्ये अँकल जॉईंट मध्ये पुन्हा थोडासा प्रेशर असतो, मग तो थोडासा रिलीज करायचा वज्रासनातून पुढे आल्यानंतर. ठीक आहे. तर आता पुन्हा आपण सगळ्यांनी एकत्र करायचं आहे. दोन्ही पाय जुळलेले आहेत, हात शरीराच्या जवळ. विधिवत वज्रासनाची कृती. एक एक पाय फोल्ड करूया. उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करूया, त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. बरोबर.
आता हातांची आपण ज्ञान मुद्रा करणार आहोत. अंगठा आणि पहिलं बोट यांची टोकं जोडून घेऊया. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हाताची कोपरं शरीराच्या जवळ, डोळे अलगद मिटून घ्यायचे. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. बंद डोळ्यांनी संपूर्ण वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पहा. आपले गुडघे मांड्या जुळलेले आहेत का? सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे. दोन्हीही पायांचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीमध्ये आहे. पाठीचा कणा नैसर्गिक सरळ, डोळे अलगद मिटलेले आहेत, मन शांत आहे आणि प्रसन्न आहे. एक हलकंसं स्मित असते चेहऱ्यावर. माझं शारीरिक मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे आणि हे कायम असंच राहणार आहे, ही भावना आपल्या मनामध्ये वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा आता आपण बघूया. तर ही आधी बघून घ्या कशी केली जाते, मग आपण एकत्रित करूया. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, पाठीची दुखणी आहेत, त्याचबरोबर हृदयविकाराचा कुठल्याही प्रकारची जर ट्रीटमेंट चालू असेल तर मात्र ही योग मुद्रा करणं टाळायचं आहे. कारण की इथे पोटावरती प्रेशर येतो, रक्ताचा प्रवाह हृदयापासून पुढे सुरू होतो. म्हणून ज्यांना हे सगळे आजार आहेत त्यांनी मात्र ही कृती करणं टाळायचं आहे. या योगमुद्रेचे फायदे काय आहेत? डायबेटीस उपचारात्मक ही योगमुद्रा आहे. त्याचबरोबर तुमच्या चेहऱ्याचं जो तजेलदारपणा आहे तो वाढतो. कारण की रक्ताचा जो प्रवाह आहे तो आपल्या चेहऱ्याच्या दिशेने होतो. जो असा नॉर्मल आपला कधी होत नाही. आपण जेव्हा आसनं काही ठराविक करतो, त्या आसनांमध्ये हा प्रवाह आपण म्हणजे रक्ताचा प्रवाह चेहऱ्याच्या दिशेने होतो. जसं की आता पुढे झुकणारी जी काही आसनं असतात, तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्याचा तजेलदारपणा वाढायला मदत होते. तर ही योग मुद्रा कशी करायची आधी मी दाखवते, मग आपण एकत्रित करूया. जुन्या साधकांना माहिती आहे, त्यांनी करायला हरकत नाहीये. नवीन साधकांनी आधी बघून घ्या. तर इथे आपल्याला डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचंय आणि ती पकड जिथे आपला शेवटचं माकड हाड आहे पाठीचं तिथे ठेवायची. बघा अशा प्रकारे. डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडलंय. डाव्या हाताची मूठ आपण हलकीशी वळून घेतलेली आहे आणि ही पकड जिथे शेवटचं माकड हाड आहे तिथे आहे. बघा इथे आपली हाताची कोपरं स्ट्रेट झाली आहे. छातीच्या भागाचं सुद्धा प्रसरण होतं. ठीक आहे, हाताची स्थिती समजली आहे. आता पुढची कृती बघा. नजर समोर ठेवायची. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास भरून घेताना आपली हनुवटी हलकीशी वर उचलली जाते. बघा अशा प्रकारे. आणि हा घेतलेला श्वास सोडत सोडत आपल्याला कमरेतनं पुढे झुकायचं. म्हणजे बघा कसं, आधी आपला पोटाचा भाग पुढे येतो, मग आपल्या छातीचा भाग पुढे येतो, त्यानंतर आपला गळा, मग हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने आपल्याला सैल सोडायचंय किंवा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा. बघा इथे कुठेही सीटचा भाग वर उचललेला नाहीये. अंतिम स्थितीमध्ये खांदे आणि कोपरं आणि आपली हाताची पकड सैल सोडायची जमिनीच्या दिशेने. तर ही झाली योग मुद्रेची अंतिम स्थिती. सीटचा भाग उचललेला नाहीये, कपाळ जमिनीवर टेकलेला आहे. आता काही जणांचं कपाळ जमिनीला टेकवू शकत नाही, तर त्यांनी काय करायचं, हाताच्या मुठी वळून घ्यायच्या दोन्हीही हातांच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवायची आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर राहतंय त्यांनी अशा प्रकारे करायला हरकत नाहीये. बघा इथे पुन्हा आपल्या सीटचा भाग उचलून द्यायचा नाहीये. ही काळजी आपली आपण घ्यायची. आणि मग उलटसाल करताना हाताच्या मुठी ज्या समोर घेतलेल्या असतील, तर त्या पुन्हा एकदा सोडून डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडायचं. हाताची पकड थोडीशी घट्ट करायची. खांदे कोपरं हलकीशी वर खेचून घ्यायची आणि मग श्वास घेत घेत हळूहळू पुन्हा कमरेतनं सरळ व्हायचं. इथे पूर्णपणे रक्ताचा प्रवाह बदलतो आणि वरती आल्यानंतर थोडा वेळ हाताची पकड सोडून इथे काही क्षण थांबायचं. म्हणजे जो काही सर्क्युलेशनचा जो काही आपला बदललेला असतो प्रवाह तो पूर्ववत होऊन द्यायचा आणि मग
उलट चाल करायची. ठीक आहे. तर आता आपण सगळे एकत्रित करूया. स्थिती आपण घेतलीये. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडा. नजर समोर घ्या. थोडीशी खांदे कोपरं हलकीशी मागच्या बाजूला खेचली जातील. एक श्वास भरून घ्यायचा. हनुवटी हलकीशी वर उचलली जाईल आणि श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायचं. पोटाचा भाग पुढे येतो, मग छातीचा भाग, गळा, हनुवटी, नाक आणि शेवटी आपलं कपाळ. सीटचा भाग न उचलता जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. खांदे आणि कोपरं जमिनीकडे सैल सोडून घ्या. ज्यांचं कपाळ आणि जमीन याच्यामध्ये अंतर्भाग असेल त्यांनी दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. एका हातावर दुसऱ्या हाताची मूठ ठेवा आणि त्यावर आपलं कपाळ ठेवा. बरोबर. छान. आणि आता बघा, संपूर्णपणे आपल्या पोटावरती प्रेशर आलेला आहे. पाठीच्या मणक्याला हलकासा ताण आहे. रक्ताचा प्रवाह हा हृदयापासून आपल्या डोक्याच्या दिशेने व्हायला सुरुवात होते. इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतोय, सोडतोय. डायबिटीज उपचारात्मक ही योग मुद्रा आहे. आपापल्या क्षमतेने 1 ते 2 श्वास थांबल्यानंतर उलट चाल करताना ज्यांनी हाताच्या मुठी समोर घेतल्या त्यांनी पुन्हा एकदा डाव्या हाताचा मनगट उजव्या हाताने पकडा. हाताची पकड हलकीशी घट्ट करा. खांदे कोपरं हलकीशी मागच्या बाजूने खेचून घ्या आणि मग श्वास घेत घेत हळूहळू कमरेतनं सरळ व्हा. अगदी सावकाश श्वास घेत घेत कमरेतनं सरळ व्हा. दोन्ही हात मांडीवरती. काही क्षण इथे थांबवा. आपल्या शरीरामधला बदल हा आपला आपण तपासून पाहू. आपण किती सहज केलंय. कुठे आपल्याला अवघडलेपणा वाटत होता का, ते आपलं आपण तपासा. एकेका पायाने आपण वज्रासन जे घातलंय ते सोडून घेऊया. एक एक पाय सरळ करा. उजवा पाय, मग डावा पाय. थोडीशी पावलांमध्ये हालचाल करा म्हणजे आलेला जो मसल टोन आहे तो दूर होईल. छान. पायांमध्ये सैल सोड. कुठून उभं राहायचंय? स्टँडिंग मध्ये घेऊया. हाताचा आधार न घेता आपल्याला उठता येतंय का बघ. छान. थोडीशी प्रॅक्टिस ठेवायची आपली आपण. दोन्ही पायांमध्ये अवजार घ्या. पुन्हा एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं. मान मागे सैल सोडायची. ही झाली आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. आपण शाळेमध्ये सावधान आणि विश्राम जे शिकलोय ना, तर त्यातला विश्राम म्हणजेच आपली स्टँडिंग मधली विश्रांती स्थिती. करणार आहोत आपण कटी चक्रासन. कटी म्हणजेच काय, तर आपली कंबर. कमरेला थोडस ट्विस्ट येईल. तर इथे दोन्ही पायांमध्ये थोडस अंतर असेल. दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. आपला जो उजवा हात आहे तो डाव्या खांद्यावर ठेवा समोरनं. डावा जो हात आहे तो मागून उजव्या कमरेवरती. बरोबर. आणि आता आपल्याला डाव्या बाजूला मागे वळून उजव्या पायाची टाच बघायची. ठीक आहे. दोन्ही पाय आपले गुडघ्यातनं सरळ आहे. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. हा. आता डावा हात समोरनं उजव्या खांद्यावर, उजवा हात मागून डाव्या कमरेवर, उजव्या बाजूला मागे वळून डाव्या पायाची टाच बघा. पूर्णपणे कमरेला ट्विस्ट. आता ही हालचाल आपण थोडीशी डायनॅमिक करूया. ठीक आहे. सुरुवात करूया. 1, 2. हात थोडीशी स्विंग करा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 वेळा झालं की थांबायचं. थोडा वेळ विश्रांती घ्या. बघणार आहोत आपण ताडासन. तर ताडासन पण आधी बघून घ्या कसं केलं जातं, मग आपण एकत्रित करूया.
जे जुने साधक आहेत किंवा ज्यांनी आधी योग साधना केली आहे त्यांना माहिती आहे, नवीन साधकांनी फक्त एकदा बघूया. तर इथे ताडासनामध्ये आपल्याला दोन्हीही पावलं जुळलेली ठेवायची असतात. पण समजा आपला तोल जात असेल तर मात्र थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्यायचं. लहान मुलांसाठी ताडासन अतिशय महत्वाचं आहे. उंची वृद्धी म्हणजे त्यांचं हाईट पण वाढते, त्याचबरोबर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि त्याचा परिणाम आपल्याला अभ्यासामध्ये बघायला मिळतो. तर बघा, सुरुवातीला आज आपण अगदी सोपं ताडासन घेणार आहोत. थोडंसं पावलामध्ये अंतर, हातांची बोटं एकमेकांमध्ये अशा प्रकारे गुंफून घ्यायची. त्यानंतर आपले बघा हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत. आता हळूहळू हे हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे, अगदी सावकाश. आणि हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला करायचे, वरच्या बाजूला. ठीक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करायचा आणि मग शेवटी टाचा वर उचलायच्या. संपूर्ण शरीराचा भार आपल्या चवड्यांवरती येतो आणि नजर एका बिंदूकडे स्थिर करायची. तुम्हाला जेवढा बॅलन्स करता येईल तेवढा बॅलन्स करायचा. हात जास्तीत जास्त स्ट्रेच करायचे. उलटचाल करताना आधी टाच खाली येते आणि मग दोन्ही हात सावकाश हळूहळू खाली. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला ही ताडासनाची कृती करायची आहे. ठीक आहे. ताडासन मात्र रोज करत जा तुमच्या साधनेमध्ये, कारण की आपल्या शरीराचा जो रक्तप्रवाह आहे हा संपूर्ण आपल्या प्रत्येक कोणाकोणामध्ये जातो. तर सुरू करूया ताडासनाला. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, नजर एका बिंदूकडे स्थिर करा. पापण्यांची कमीत कमी उघडझाप करा म्हणजे तुम्हाला तुमचा बॅलन्स व्यवस्थित साधला जाईल. आता हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, नजर समोर, चेहरा शांत. आता हेच हात हळूहळू डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होतोय. तळवे हाताचे सिलिंगच्या दिशेला, संपूर्ण स्ट्रेच. जेवढा स्ट्रेच घेता येईल तेवढा ताण घ्यायचा आहे. दोन्ही हात वरच्या बाजूने ताणायचे आहेत आणि मग त्याचा वर उचलायचे आणि जास्तीत जास्त स्ट्रेच. ताण ताण ताण. नजर एका बिंदूकडे स्थिर करा. बरोबर, छान. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. सावकाश टाचा खाली. अजून एकदा आपल्याला हीच कृती करायची आहे. हात तसेच ठेवा वरती. पावलं आपली आपण ऍडजस्ट करून घ्या. नजर एका बिंदूकडे स्थिर करा आणि पुन्हा एकदा टाचा वर उचला. जास्तीत जास्त ताण ताण. नॉर्मल श्वास चालू ठेवायचा आहे. फक्त हातापायांना स्ट्रेच दिलाय. छान. सावकाश टाचा खाली. दोन्ही हात खाली. हातांच्या बोटांची गुंफण सोडून द्या आणि विश्रांती. रिलॅक्स. श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या. ती वाढली आहे ती संथ आहे हे आपलं आपण तपासून पहा. सावकाश बैठक स्थितीमध्ये या आणि त्यानंतर पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर. सावकाश. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स घ्या. आपल्या टाचा ज्या आहेत त्या आतल्या बाजूला, पायाची बोटं बाहेरच्या बाजूला. दोन्ही हात शरीरापासून थोडेसे लांब असतील. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. आपली मान डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. आपला संपूर्ण पाठीचा मणका, कमरेचा भाग जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. नकळत त्याच्यामध्ये आपलं कॉन्ट्रॅक्शन येतं. आपण तो हलकासा वर उचलतो. तर आपल्याला जाणीवपूर्वक हा संपूर्ण शरीराचा भार जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्यायचा आहे. चेहरा शांत. आता जी आपण स्थिती धारण केली आहे ही शवासनातली आदर्श स्थिती आहे आणि पाठीवर पडून जेव्हा आपण आसनं करतो त्या आसनांची ही विश्रांती स्थिती आहे. नॉर्मल श्वास चालू आहे. श्वास घेतोय बघा.
आपल्या पोटाकडे लक्ष द्या. श्वास घेताना पोट हळूहळू वर येत आहे आणि श्वास सोडताना ते नियंत्रित जमिनीकडे जात आहे. ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे, एन्जिओग्राफी झाली असेल किंवा हाय ब्लड प्रेशरचा त्रास असेल, त्यांनी मात्र हे शवासन रोज करावं. थोडं थोडं 5 मिनिटासाठीच शवासन किंवा ती जी आता आपण विश्रांती घेतो ना, ती नक्की घ्यावी. कारण की त्याच्यामुळे आपलं श्वासाची गती संथ होते, मन शांत होतं. आता दोन्ही पाय जुळून घ्या, हात शरीराच्या जवळ घ्या आणि आता आपला डावा जो पाय आहे ना, तो फोल्ड करा. हे एकत्रित करू शकतो सोपं आहे. डावा पाय फोल्ड करा उभा. हा, बरोबर. ठीक आहे. हात शरीराच्या जवळ आहे आणि आता आपल्याला फक्त उजवा पाय आपण हळूहळू डोक्याच्या दिशेने वर म्हणजे 90 डिग्री वर घ्यायला सुरुवात करणार आहोत. फक्त उजवा पाय. हा, सुरुवात करूया. ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांचा पाय हलकासा फोल्ड झाला तरी हरकत नाहीये. बाकीच्यांनी मात्र पाय गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. आता उजवा पाय आपण हळूहळू वर घेऊया. 10 अंश वर, मग 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90. 90 डिग्री उजवा पाय वर आला. ठीक आहे. आता आपली नजर उजव्या पायाच्या अंगठ्याकडे. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. बरं, ज्यांच्या पायामध्ये थरथर वाटत असेल, थोडंसं अनइझीनेस वाटत असेल, त्यांनी आपल्या हाताचा सपोर्ट द्या. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफा. ती पकड आपल्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे सपोर्टसाठी घ्या. जर पायामध्ये थरथर वाटत असेल तरच तुम्ही हातांचा आधार घ्या. जर तुम्हाला सहज करता येत असेल तर मात्र हातांचा आधार घेऊ नका. हात खाली जमिनीवरच ठेवा. ठीक आहे. नंतर आपली उजव्या पायाच्या अंगठ्याकडे आहे. आता उजवं पाऊल थोडंसं वर खाली करा. म्हणजे अँकल जॉईंट मधून उजवं पाऊल वर खाली करा. बरोबर. हा, उलट चाल करताना सावकाश आता हाच उजवा पाय आपण टप्प्याटप्प्याने खाली घेणार आहोत. आता 90 डिग्री उजवा पाय वर आहे. आता तो हळूहळू खाली घेऊया. आता तो 80 डिग्री खाली जाईल. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. कंट्रोल मुवमेंट आपण केली. आता डावा पाय सरळ करा. हा, दोन्ही पाय धरून घ्या. हात शरीराच्या जवळ. आता उजवा पाय फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या आपल्या गुडघ्याजवळ असेल. ठीक आहे. आणि आता डावा पाय टप्प्याटप्प्याने वर घेऊया. 10 अंश वर डावा पाय, मग 20, 30, एकदम घाई करत न करता टप्प्याटप्प्यात घ्यायचा. मग 40, 50, 60, 70, 80, 90. 90 अंश वर आलाय. पाय गुडघ्यातनं सरळ आहे का बघा. पायामध्ये काही थरथर वाटत असेल तर हाताचा सपोर्ट द्या मांडीच्या मागे किंवा गुडघ्याच्या मागे. ज्यांना शक्य आहे त्यांनी सपोर्ट न घेता कृती करण्याचा प्रयत्न करा. आता अँकल जॉईंट्स मधून डावं पाऊल थोडंसं वर खाली करा. अँकल जॉईंट्स मधून ज्याला व्हेरिकोज वेनचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे अतिशय महत्वाचं आहे. आणि रोटेशन आपण मगाशी नव्हतं गेलं का. नजर आपली डाव्या पायाच्या अंगठ्यात. आता सावकाश उलट चाल करूया. हाताचा सपोर्ट समजा असेल तर तो काढून घ्या आणि खाली जमिनीवर हात ठेवा शरीराच्या जवळ. आणि आता टप्प्याटप्प्याने डावा पाय खाली घ्यायला सुरुवात करूया. पाय 80 डिग्री खाली येईल. मग 70, 60, 50, 40, 30, 20, 10, 0. रिलॅक्स. उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. रिलॅक्स व्हा. आज आपण अगदीच सोप्या सगळ्या कृती बघतोय. सावकाश एका कुशीला वळा आणि पोटावर पडून विश्रांती घ्या. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. त्यांचं पोटाचं नुकतंच ऑपरेशन झालं असेल त्यांनी मात्र ही कृती करणं टाळा. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती घ्यायची. आता इथे सुद्धा टाचा आतमध्ये पायाची बोटं बाहेर.
हातांचे तळवे सिलिंगच्या दिशेला. ही झाली विपरीत शयनस्थितीमधली विश्रांती, म्हणजे पोटावर पडून जी आपण आसनं करतो त्या आसनांमधली ही विश्रांती स्थिती आहे, रिलॅक्सेशन पोज. आता ही विश्रांती एकतर तुम्ही अशा प्रकारे घेऊ शकता. दुसरा प्रकार म्हणजे एका हातावर दुसरा हात ठेवायचा, म्हणजे हाताची घडी करायची आणि त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. याला मकरासन असं म्हणतात. ग्रंथांमध्ये याला मकरासन असा उल्लेख आहे. आणि शिवाय असंही म्हटलं जातं त्याच्या लाभांमध्ये की थंडीच्या दिवसामध्ये समजा आपण अशा स्थितीमध्ये विश्रांती घेतली तर आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण होते आणि थंडीपासून आपला बचाव होतो, असं एका योग ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे ह्या आसनाचा लाभ म्हणून. तर तुम्ही ही विश्रांती अशा प्रकारेही घेऊ शकता. एका हातावर दुसरा पाय ठेवायचा, त्यावर आपलं कपाळ ठेवायचं. नॉर्मल श्वास चालू, श्वास घेतोय सोडतोय. कधी कधी आपली खूप पाठ दुखते, तर त्या पाठीला आराम मिळण्यासाठी तुम्ही अशा प्रकारे थोडस विश्रांती घेऊ शकता. आता आपण करूया टीबी पोस्चर, म्हणजे दोन्ही हातांचा स्टँड करायचा, हाताची कोपरं जमिनीवर ठेवा आणि दोन्हीही हातांच्या तळव्यांमध्ये आपला चेहरा. बरोबर. टीव्ही पोस्चर, लहान मुलं टीव्ही बघतात किंवा पुस्तक वाचतात ना, त्याप्रमाणे कृती. आपण पण लहानपणी हे केलं असेल. ठीक आहे, पायामधलं अंतर तसंच ठेवा. आता एक पाय फोल्ड आणि एक पाय सरळ, अशा प्रकारे दोन्ही पायांची हालचाल करा. हे करताना खांदे रिलॅक्स ठेवा, फक्त हालचाल आपल्या पायामध्ये होतीये. एक पाय फोल्ड, एक पाय सरळ. बरोबर. पाय फोल्ड करताना तुमची टाच तुमच्या सीटला लागते का बघा. हे करताना त्याचबरोबर तुमच्या गुडघ्याला सुद्धा मसाज मिळतो, तिथले जे जॉईंट्स आहेत ते मोकळे व्हायला मदत होते. आता दोन्ही पाय 90 डिग्री असे वर ठेवा, 90 डिग्री वर ठेवा, म्हणजे उभे वरती. परफेक्ट. हा. आणि आपण हाताने जशी टाळी वाजवतो ना, तशी पावलाने टाळी वाजवा. आपण जशी हाताने टाळी वाजवतो तशी मागच्या मागे पावलाने टाळी. पाय लांब करायचे, जवळ घ्यायचे. जवळ घेताना टाळी वाजवायची पावलाने. बरोबर. छान. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. थांबा. दोन्ही पाय खाली घ्या. दोन्ही पाय मागच्या मागे जळून घ्या, एकमेकांच्या जवळ घ्या. पावलं जी आहेत, पावलाचे तळवे सिलिंगच्या दिशेला असते, पायाची नखं जमिनीच्या किंवा जमिनीवरती असतील. ठीक आहे. दोन्ही गुडघे, मांड्या, पावलं जुळले. आता दोन्ही पाय एकत्रित फोल्ड करा, टाच सीटच्या जवळ येऊ दे आणि सरळ करा. पाय फोल्ड, सरळ. पाय फोल्ड, सरळ. फोल्ड, सरळ. पाय फोल्ड. ठीक आहे. 90 डिग्री पाय वर आहे. पावलं, गुडघे, मांड्या आपल्या एकमेकांच्या जवळ आहे. आता दोन्ही पाय एकत्रित आपण गोलाकार करूया क्लॉकवाईज 3 वेळा. उजवीकडून डावीकडे. 1, खाली येताना आपली पायाची नखं जमिनीला लागू दे. 2, अगदी 3 वेळेलाच आपण कृती करतोय पण जाणीवपूर्वक कृती. 3, विरुद्ध बाजूने. 1, बरोबर. 2 आणि 3. 3 वेळा पूर्ण झालं दोन्ही बाजूंनी की मग थांबा. दोन्ही पाय सरळ करा, दोन्ही हात खाली घ्या, कपाळ जमिनीला टेकवा आणि सावकाश एकाच उशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, डोळे अंतर मिटलेले. हातांची तळवे सिलिंगच्या दिशेला आहेत, चेहरा शांत. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. डोळे अंतर मिटून
संपूर्ण देहाचं निरीक्षण बंद डोळ्याने. आज आपण ही जी काही साधना केली, बैठक स्थितीमध्ये आज आपण वज्रासन हे नवीन आसन पाहिलं आणि वज्रासनातून पुढे जाणारी योग मुद्रा पाहिली. त्यानंतर आपण दंडस्थितीमध्ये ताडासन केलं. पाठीवर पडून आपण एक एक पाय वर उचलला होता आणि पोटावर पडून आपण टीव्ही पोश्चर मध्ये जी काही पावलांची हालचाल केली, पायाची हालचाल केली, त्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपण जमिनीकडे सैल सोडलेलं आहे. शरीर आणि मनाला विश्रांती देणारं असं हे चैतन्यासन, आनंदासन आपण आता करीत आहोत. जाणीवपूर्वक शिथिलता. आपली जाणीव दोन्ही पावलांकडे घेऊन जाऊया. आपल्या दोन्ही पावलांची पाचही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटरीचा भाग, गुडघ्याचा भाग, मांडीचा भाग, आपल्या कमरेचा भाग, सीटचा भाग मनाने शिथिल करायचा आहे. तिथे जे काही महत्वाचे स्नायू आहेत, सांधे आहेत, ते मनाने शिथिल करूया. संपूर्ण उजवा डावा पाय शिथिल. कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे आपण संपूर्ण शरीर शिथिल करत आहोत. दोन्ही हात, हातांची पाचही बोटं, तळहात, मळहात, मनगट, टोपर, दंड, घारणा, दोन्ही हातांमधले महत्वाचे स्नायू, सांधे शिथिल होतात. जाणीव शरीराच्या मधल्या भागाकडे. आपला पाठकणा, पाठकणांमध्ये असलेली 33 मणक्यांची माळ शिथिल होते, रिलॅक्स होते. पोटाचा भाग, तिथे असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी, स्नायू, पेशी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, छातीचा पिंजरा, तिथल्या वरगड्या, आपली दोन फुफ्फुस, छोटस हृदय शिथिल होत आहे. गळ्यामध्ये असलेल्या सगळ्या महत्वाच्या ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैलसर जीभ शिथिल होते. दोन दात, दोन कान, नाक, अलगद मिटलेले दोन डोळे, डोळ्यांच्या आतली गुबळ, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, पाठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल होत आहेत, रिलॅक्स होत आहेत. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. ही जाणीव आपल्यामध्ये. हळूहळू जाणीव आपल्या श्वासाची. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श माझ्या दोन्ही नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी प्राणयुक्त, चैतन्ययुक्त होत आहे आणि मी घेतलेला श्वास सोडताना तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. श्वासाची गती संथ आहे, लयबद्ध आहे. माझ्या मनातले विचार हळूहळू कमी झालेले आहेत. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझं संपूर्ण आयुष्य औषध विरहित, व्याधी विरहित असंच जगायचं आहे आणि यासाठी उचित अशी योग साधना मी नित्यनियमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामी, कुलदेवता त्यांचं स्मरण करूया. त्यांना मनोभावे वंदन करूया. आपल्या जीवनातली जी काही उद्दिष्ट आहेत, ध्येय आहेत, त्यासाठी आपली योग्य वाटचाल सुरू आहे आणि ह्या वाटचालीसाठी
आपल्या गुरुजनांकडून, आई वडिलांकडून, आपल्या इष्ट देवतेकडून आशीर्वाद घेऊन द्या. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. हळूहळू त्या स्थितीतून बाहेर येण्यासाठी दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान सावकाश उजवीकडे आणि डावीकडे फिरवून घ्या. दोन्ही पाय जोडून घ्या. हात डोक्याच्या दिशेने वर न्या. एक हलकासा खेच द्या संपूर्ण शरीराला. डोळे अर्धत मिटलेले आहेतच. आणि सावकाश डाव्या कुशीला वळा. उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलीही गडबड नाही करतात. अगदी सावकाश. दोन्ही हात गुडघ्यांवरती ज्ञान मुद्रेमध्ये. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. करणार आहोत 3 मकार लांबलेले ओमचे उच्चार. अगदी हळू आवाजात आपल्याच कानांना आपला आवाज ऐकू येईल. एका लागोपाठ एक. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडताना ओंकार. ओम. एक श्वास भरून घेऊया. ओम. श्वास भरून घेऊया. ओम. आंतरिक सजगता. दोन्ही हात जोडून जोडलेले हात हृदयापाशी शांतीपाठ माझ्या मग आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदम. ओम पूर्णमद पूर्णमिदम. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णात् पूर्णमुदच्यते. पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपली संपूर्ण साधना आपण ओमला समर्पित करत आहोत. आपल्या मनातला राग द्वेष अहंकार आपण सगळं सोडून देत आहोत आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करू. हळूहळू कमरेतनं सरळ होऊया. जोडलेले हात पुन्हा हृदयापाशी. हातांच्या तळव्यातलं घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगदपणे चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना द्यायची. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. भेटणार आहोत उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम. सगळ्यांना आजच्या दिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हरिओम. कोणाला काही शंका असेल तर विचारू शकता हा, म्हणजे जर काही समजलं नसेल. ठीक आहे. तसंही आज एकदमच बेसिक आहे, पण अनम्यूट करते मी. विचारू शकता तुम्ही. ठीक आहे. भेटूया मग उद्या सकाळी 5:50 ला. हरिओम.
मीटिंग एंड करते.